मिरची वाटायची होती, लाईटच गेली. मग शेवटी दादू काय बोलला, आई लीजिए, धन्यवाद. हेल्मेट घाल, नाहीतर गाडी घेऊन जायचं नाही घेऊ गाडी. मग मी काय म्हणायचं, येऊ नका. 2 मिनट का रास्ता है, फिर भी अपन बहुत दिनों बाद मिल रहे आज. या आजी नको म्हणते, चहा नको, कॉफी नको, काय. ते मला द्या लवकर जेवायला. येऊ बेटा. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. हे बघा, आज सकाळ सकाळी मी पोह्याचा नाश्ता केलेला आहे, बनवला आहे. कारण की लाईट गेली होती, लाईटच नव्हती. हे बघा, सगळं परत गेली लाईट. मेथी धुवून ठेवली, मिरची वाटायची होती, लाईटच गेली. मग शेवटी दादू काय बोलला, आई पोहेच बनवून दे. म्हणलं ठीक आहे. आणि आता परत लाईट गेलेली आहे. पुन्हा लाईट गेली. लाईटचा क्या ही बोल के नाही, आता कभी भी लाईट जाते ही. आणि आता मी मनाला वाढत आहे दही पोहे. मस्त आहे बघा, एकदम बर्फी सारखं दही आहे. हे बघ, मला मजा येते रे बेटा. चलो, गरमा गरम पोहे मना को भी दे देती हूँ. आता मी आणि कोंडजी थंड झालेले पोहे खाणार. हे 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 हे. बस बस, जास्त नाका देऊ. का रे बाळा, जास्त आज माझ्या मनाच्या कॉलेजमध्ये कुछ तो खास है. कुछ तो खास नाही आहे, ट्रेडिशनल डे बस. आणि माझा मना तर एक छान प्रकारे सजणार आहे. आता नाही सजणार, मी मित्राच्याच घरी सजणार. किती नाही सजणार. अरे आपल्या व्ह्यूअर्सला वेळ दाखव ना तुझा लुक. नाही. ठीक है बेटा, क्या ही बोल सकते. लीजिए, धन्यवाद. ओके बेटा. माझा मना कॉलेजला चाललेला आहे आता. हाँ जी, ये कोल्हापुरी भूल गए आप, रखियो बैग में. पर ये तो बहुत गंदी हो चुकी है. गंदी हो चुकी है, क्योंकि कल पॉलिश लावली वाटतं ना तिला. काढली मी. काढली तू, उलटा काम किया. हे जे ठीक आहे. ती थोडीशी गोली असेल ना, त्याच्यामुळे ते पाहायला लागली. मरुड्या, फोटो भेजे तुम्हारे लुक के. 100%. ठीक है. हाँ? और गाड़ी आराम से चलाइयो. चला, मला हाँ, आशीर्वाद द्या. आयुष्यवंत भव, यशस्वी पुत्र. मेला सोना पुत्र. चला. गाड़ी आराम से चलाओ, बस फास्ट नहीं चलानी. नाही चला. ठीक है. हेल्मेट ले लिया. नाही, हेल्मेट नाही ले. हेल्मेट घालायचं. अरे पण आज कसं घालणार टोपीवरती हेल्मेट? आणि त्याला काय होतं म्हणा, टोपीवरती हेल्मेट. हेल्मेट घाल, नाहीतर गाडी घेऊन जायचं नाही घेऊ गाडी. हेल्मेट इज कंपल्सरी. मी आता सांगते ना हेल्मेट. तुला माहिती आहे का बाळा, काल खूप आम्ही विचित्र दृश्य पाहिलेलं आहे. हेल्मेट घाल. आवजो बेटा. आवजो. बाय बाय. बाय बाय. हे बघा, आता मी माझ्यासाठी मेथीची भाजी पण केलेली आहे आणि इथं बाजरीची भाकरी पण केलेली आहे. छान कडक भाजली गेलेली आहे बाजरीची भाकरी. बाकी इथे आता फोंडजी देवपूजा पण करत आहेत. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा. चला, आता मी स्वादिष्ट भोजन करून घेतो. फोंडजी आता ऑफिसला चाललेले आहेत. फोंडजी जल्दी आओ. असंच मग मी काय म्हणायचं, येऊ नका असं म्हणायचं का? लवकर यायचं म्हणतात ना नवरा ऑफिस सगळ्यांतर. चला, घरातली माझी कामं तर तशी आज झालेली आहे. घर तर मी आज सकाळी झाडू मारले, कारण दादू पण लवकर गेलेला आणि मना पण लवकर गेलेला कॉलेजला. त्याच्यामुळे घर झाडू मारलेले आहेत. आता फक्त भांडी धुवायचे राहिलेले आहेत. बस हो गया मेरा काम. पण कपडे मशीन लावायचे आहेत. आज जवळजवळ 3-4 वेळा मशीन चालणार आहे माझी. अगं रोज थोडी करणं एकदम बसेल करते. चिरंजीवाची वेगळे, तुमची वेगळे, कलरचे वेगळे, असे वेगवेगळे कपडे टाकावे लागतात मशीन. जागा आहे का ठरलं वळवायला? हाँ है ना, गैलरी में है ना. अभी कबूतर उड़ गए कब के, परेशान करके रखा था. आता कबूतर ना ह्या कुंडामध्ये येऊन बसायला लागले खिडकीमध्ये. क्या हित करे, बहुत आतंक है कबूतरों का. तुझे काय सबस्क्राइब वाले सांगते का ये? हाँ, बहुत आतंक फैलाया है कबूतरों ने हमारे घर के आजू बाजू में. लॉक होईल का? पता नहीं, फिर से चेक तक बिगड़ गई इनकी. भाजी बघायचं का ना? आना ना भाजी घेऊन येते वेळेस. ठीक आहे.
किती याच्यात? ये राम, हे बघा भाजीच्या पिशवीनेच मग फोन पुसला. क्या आहे बोले तर पुन्हा जास्त नको म्हणाली गोष्ट, जास्त डस्ट बसलेल्या कापडानेच मोबाईल निघलंच पुसला. नाही ना. ठीक आहे, जैसे आपकी मन मर्जी. आओ जाओ. चला मी आता अगोदर कपडे मशीन लावते आणि त्याच्यानंतर भांडी घासते. दुपारचे 1 वाजलेले आहेत आत्ता आणि आत्ता जाऊन माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत. आता फक्त कपडे सुकायला टाकायचे आहेत. ते थोड्या वेळाने टाकते किंवा मना जर लवकर आला तर तो सुकायला टाकेल. बाकी आता दूध गरम करायला ठेवते. दूध गरम करायला पण खूप उशीर झाला. क्या ही करे, कभी कभी लेट ही हो जाता है. बाकी इथे कालचं दूध पण बरंचसं शिल्लक आहे. हे बघा किती साई आलेली आहे कालच्या दुधावरती. बघू आता संध्याकाळी मनाला दातूल देते प्यायला. खुद तो पीते नहीं है, मुझे ही देना पड़ता है दोनों को. दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आत्ता आणि माझा मना अजून कॉलेजवरून आला नाही. शेवटी त्याची वाट पाहून मीच कपडे सुकायला टाकलेले आहेत. आज खूप कपडे धुतलेले माझ्या मशीनीने. 3 रश्श्या भरलेल्या आहेत कपड्यांनी धुतलेल्या. आणि आजचं बाहेरचं वातावरण खूप खराब आहे. आज सकाळपासून आभाळ आलेलं आहे. पता नाही ऐसा क्यों हो गया आहे. आजकाल पाऊस कधीही पडत आहे. मागच्या आठवड्यात पण पाऊस पडला आणि आज पण असं वाटतं की पाऊस पडणार आहे. आज सुद्धा मला एवढ्या धुतलेल्या कपड्यांची घडी घालायची आहे. ढीगच लागलेला आहे धुतलेल्या कपड्यांचा. कपडे धुणे सोपं आहे पण घडी घालणं खूप अवघड आहे. चला आता लगेचच कपड्या घड्या घालून घेते. सायंकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आत्ता मी थोडीशी कॉफी बनवून पिते. खूप थंडी वाजत आहे घरामध्ये. हे बघा इथं दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्या दुधामध्ये मी आज साखरेऐवजी खडी साखर घालणार आहे. खडी साखर घालते दुधामध्ये. दूध उरलं तर चिरंजीव पितील, त्याच्यामुळे मी खडी साखर घालत आहे. आ जाओ अभी, आ जाओ. कैसे हो? बहुत दिनों बाद मिल रहे हैं अपन. 2 मिनट का रास्ता है फिर भी अपन बहुत दिनों बाद मिल रहे हैं आज. हो गई नींद वगैरह? हाँ अच्छा. मैं नहीं सोई भाभी, आज दिन भर काम ही करती रही मैं. हाँ हाँ थोड़ा सा सोए ना भाभी तो फ्रेश लगता है शाम में. अच्छा हो बेटो अपन मस्त कॉफी पियेंगे. मैंने अभी अभी दूध गरम करने के लिए रखा है. चला आम्ही दोघे आता कॉफीचा आनंद घेतो. भाभी ले लो मस्त कॉफी. गुड़ वाली नहीं है ये शक्कर वाली, खड़ी शक्कर वाली. कप बड़ा है भाभी, कॉफी छोटी है, कम है लेकिन. ये ले लो भाभी बिस्किट. ले लो ले लो, 1-2 ले लो, खा लो. आत्ता आजी पण आलेल्या आहेत, त्यांना कॉफी देते. हे घ्या आजी, आज 3 जण आलेले आहेत खूप दिवसातून. हे घ्या बिस्किट पण खावा आजी. या आजी नको म्हणतात, चहा नको, कॉफी नको, काहीच नको. घ्या घ्या घ्या, ये घ्या. अहो घ्या ना. बरं ठीक आहे, कॉफी प्या. गोड आहे बरं का आजी, गोड कॉफी. आजीनं गोडच लागतं. चांगलं आहे का? शुगर आहे आजीला, मरू द्या म्हणतो. आजी बिंदास आहेत. आजीला गोड लागतं खायला हो ना आजी. गोड पदार्थ गोडच खातात आजी. अजिबात कमी साखरेचं नाही आवडत त्यांना. चहा गोड लागतं त्यांना. आजा ना भाभी बाद में. हो हां त्यांना जायचं ना बाहेर. आजी उद्या गावाला जाणार आहेत होय ना. कोल्हापूर गाव आहे आजींचं.
पुन्हा पुढच्या महिन्यात येणार ना? पुढच्या महिन्यात येणार घरी? पुढच्या महिन्यातच माझ्या आहे 4-5 तारखेला. हा 6 तारखेला जत्रा आहे का? आजींच्या गावची जत्रा आहे भैरवनाथ त्याच्या. 10 तारीख पहिली याला. अच्छा. त्यातनी पुढं पाठवणार. हा. ते अजून मागं राहणार. बरोबर आहे. सायंकाळचे 6 वाजले आहेत. बाकी माझा म्हणा अजून नाही आला. काय माहित आता कधी येतोय. मला तर बोलायला की 3:30-4 पर्यंत येतो, पण नाही आला. आणि या इथं मी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे. आज संध्याकाळी स्वयंपाकामध्ये मी करणार आहे ब्रोकलीची भाजी, डाळ, भात आणि 2-3 भाकरी. बस एवढा स्वयंपाक असणार आहे संध्याकाळी. बाकी आता सायंकाळची पूजा वगैरे करून घेते मी. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.